कोणत्या अध्यायातलं आलिंगन आहे? 18व्या अध्यायात. हा तिथंच येते. 18व्या अध्यायातलं आलिंगन झालं. आणखीन कुठे आलिंगन दिलंय? हा, कोण आहे? पण दिलेलं पाहिजे आलिंगन. बघ दिलं का तिथं पुढं? या काकुळती जनार्दने अन्य उपदेशाचे हाताशेने बोला माझे मनमाने आलिंगन सोडले. कितव्या अध्यायात आहे? 6व्यात आलिंगन दिलंय. आणखीन कुठं कुठं आलिंगन दिलंय बघा, सांगा उद्या वाटलं असतं. आता इथे 10व्यात आलिंगन दिलंय, 18व्यात दिलंय. म्हणजे मधून मधून भगवान परमात्म्याला काय राहत मग आलिंगन दिलं. आलिंगन घडे, पण ते मोक्ष अगोदरच मिळाला आहे अर्जुनाला. प्रेमासाठी आलिंगन. आणि आलिंगन जे दिलं नुसतं शरीराने नाही बरं का. तुम्ही आम्ही भेटतो तर व्याही आहे, काय करायचं, भेटावं लागतंय. मनाने भेटतो का? बाहेरच्या बाहेर आलिंगन देणं वेगळं, उपचार म्हणून आलिंगन देणं वेगळं, जय हरी म्हणणं वेगळं. आता समोर आलाय, काय करता, जय हरी मन एक आहे का? मनात प्रेम आहे का? इथे भगवंतांनी जे आलिंगन दिलंय ते जीवे शब्द वापरलाय. अर्जुना ते आलिंगिले जीवे. जीवे म्हणजे मग ते हृदय एक झाले. जीव एक झाला भगवंताचा. जीव म्हणजे मनापासून आलिंगन दिलंय, जीवापासून आलिंगन दिलंय. आणि काय म्हटलं हे बघा बाबा, भगवान म्हटले मग म्हणे तुवा न कोपावे आमचे या बोला. आमच्या बोलण्याचा राग धरू नका. मी जे बोललो ते आपलं सहज बोललो, विनोदाने बोललो, प्रेमाने बोललो. त्याचं राग धरायचं काय कारण? कोपे तरी निवांत सायन, ऋषे तरी बुजावत. देवाला एवढं सुद्धा अर्जुनाचं बोलणं सहन होत नाही. मग देवा अर्जुन, आता अर्जुनाच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर मग का बोलले तुम्ही असं? तर भगवान परमात्मा म्हणतात आम्ही तुझं भेदाची आवाहानी सांगितली जे विभूतीची कहाणी, ते आभेदे काय अंतकरणी मानली की न म्हणे. भगवान म्हणतात आम्ही तुझं भेदाची वाहानी, आम्ही हे सगळं भेदाच्या मार्गाने सांगितली जे विभूतीची कहाणी. आतापर्यंत काय सांगितली? कहाणी सांगितली. कशाची कहाणी सांगितली? विभूतीची कहाणी सांगितली. कोणत्या मार्गाने सांगितली? भेदाच्या मार्गाने सांगितली. कारण विभूती सांगायच्या म्हटल्यानंतर वेगवेगळ्या विभूती सांगाव्या लागल्या. आणि विभूती वेगवेगळ्या सांगितल्यामुळे भेद निर्माण झाला. का भेद निर्माण झाला? परमात्म्याच्या स्वरूपामध्ये एक असलेला परमात्मा अनेक रूपाने सांगावा लागला. 75 विभूती सांगितल्या. आणि या सगळ्या भेदाच्या गोष्टी सांगितल्या. वास्तविक पाहता हा वास्तव भेद आहे का कल्पित भेद आहे? नाममात्र भेद आहे. भगवंतांनीच हे भक्तांना ध्यान करण्याकरता घेतलेले रूप आहेत. हां, आपणची दोही बागी. हां, म्हणून भगवान म्हणतात आम्ही तुझं भेदाची वाणी सांगितली जे विभूतीची. ते कहाणी का म्हटलं याला? विभूतीला काय म्हटलं भगवंतांनी? कहाणी म्हटलं. कारण काय आहे, कायम या विभूती राहतात का? विभूतीसारख्या बदलत राहतात भगवान परमात्म्याच्या. मूळ स्वरूपापेक्षा या विभूती वेगळ्या आहेत. विशेष भवन आहे. आणि या विभूती सांगायच्या म्हणून आता सांगायचं म्हटल्यानंतर मग द्वैतात येऊन सांगावं लागतं. शून्य दे दावावे झाले, जे बिंदुले एक पाहिजे केले, तैसे अद्वैत सांगावे बोले, ते द्वैत गेपे. अद्वैत सांगता येतं का शब्दाने? अद्वैत सांगायला लागला का द्वैत झालं? म्हणून आता शब्दाचा आश्रय करावा लागतो. या सगळ्या विभूतीचा आश्रय करावा लागतो. तुला ते झेपलं नसतं, एकदम अद्वैत स्वरूप सगळ्यांना झेपणार नाही. म्हणून हळूहळू
काय बाळका जे जेव विजे ते घास विसाठाई के जे, तसे एकच चतुर्व्याजे कथिले आम्ही. तिकडं चतुर्व्याजे सांगितलं, 4 प्रकारे सांगितलं, इथं अनेक 75 प्रकारे सांगितलं. तो विभूती ते अभेद काय अंतकरणी मानिली की न म्हणे. म्हटले आता मी ज्या सगळ्या विभूतीची कथा तुला सांगितली भेदाच्या मार्गाने, त्या विभूती अंतकरणात अभेदाने पटल्या किंवा न पटल्या, म्हणजे भेदाचं पर्यवसान अभेदात झालं किंवा नाही. आता परत तेच आता एवढा वेळ सांगितलं अर्जुनाने भगवंताला, देवा तुम्ही आमच्याजवळ असून तुम्हाला अभेद कसं काय राहील. ते देवाचं एकच गाणं आहे सारखं. कारण अर्जुनाचा काय घालवायचा आहे देवाला, भेद घालवायचा आहे, अज्ञान घालवायचं आहे, त्याची काळजी आहे. त्याच्यामुळं ते गेल्याशिवाय बाकी सगळं जाणार नाही. म्हणून भगवान म्हणतात मी सगळं तुला भेदाची कहाणी सांगितली, पण हे भेदाची कहाणी भेद आणण्याकरता सांगितली का अभेदाकडे जाण्याकरता सांगितली. जो काही भगवंताचं अवतार सांगितले, भगवंताच्या विभूती सांगितले, याचं तात्पर्य काय. तात्पर्य आहे त्या विभूतीमध्ये आपलं मन एकाग्र करून, त्या विभूतीचं ध्यान करून, भगवंताची कृपा संपादन करून, भगवंताच्या व्यापक स्वरूपाचं ज्ञान करून घेणं. मग ते काम झालं की नाही तुझं. आम्ही जे भेदाची कहाणी सांगितली ते अभेदे काय अंतकरणी मानली की न म्हणे. तुझ्या मनामध्ये अभेद निर्माण झाला की नाही झाला, हेची पहावया लागी. नावेक बोलिलो बाहेरी सवडिया भंगी, तव विभूती तुझं चांगी आली या बोधा. आणि हेच पाहण्यासाठी हेच पहावया लागी. नावेक बोलिलो बाहेर सवडिया भंगी, हे पाहण्याकरता थोडा वेळ औपचारिक पद्धतीने बोललो. हे खरे तो विभूती तुझं चांगी आली या बोधा. अवलंबन करून, भेदाचे अवलंबन करून सांगितलेल्या विभूती तुला अभेदाने चांगल्या कळून आल्या, याचा मला काय आला आता प्रत्यय आला. म्हणजे मी वरून बोललो, तुला तुझा भेद गेला की नाही हे का बोललो, कारण मला कळलं पाहिजे. कारण मी सांगितलंय काय, भेद सांगितलाय, पण तात्पर्य मला तुला अभेदात न्यायचं आहे. मग तुला खरोखर भेद सत्य वाटतो का आता अभेद सत्य वाटतो, हे पाहण्याकरता, परीक्षा करण्याकरता म्हणून मी बोललो तुझा भेद गेला का. वास्तविक पाहता माझं काय तुला दुखवण्याचं कारण नाही. हालवोनी खुंट आधी करावा बळकट. ते पूर्वीच्या काळामध्ये जाते असायची, बाई जात्यावर बसण्याच्या अगोदर ते खुंटा ठोकायची, आणि खुंटा ठोकल्यावर एकदा ठोकायची का परत ठोकून हलवून बघायची, हलवून बघायचं, परत ठोकायचं, परत हलवून बघायचं. चांगला मजबूत झालेला असेल तरच मग. तसं मधून भगवान हलवून बघतात. जागा आहे का, झोपलेला आहे, ऐकतोय का गेलं, या कानातून या कानात गेलं वारं, नेमकं काय याचं लक्ष आहे की नाही आहे. असं हलवून देवाने बघितलं. मी तुला हलवून बघितलं बाबा, मला म्हणायचं नाही तू भेदात आहेस म्हणून. मी औपचारिक रीतीने बोललो म्हणून तो विभूती तुझं चांगी आलिया बोधा. पण आता माझ्या लक्षात आलं, ज्या अर्थी तुला भेदाचं नाव काढलं तरी राग येतोय, त्या अर्थी आता चांगला तुझा अभेद पटलेला आहे. माझं जे परमप्रयोजन होतं, तुला सांगण्याचं जे प्रयोजन होतं ते आता सिद्ध झालेलं आहे. आणि म्हणून लगेच अर्जुन बोलायला लागले, देवा तेथ अर्जुन म्हणे देवे, हे आपुले आपण जाणावे. आमच्या मनातला भेद गेलाय का नाही गेलाय हे तुम्ही जाणा. कारण तुम्हीच आता म्हणतात तो विभूती तुझं चांगी आली या बोधा. तू आता तुला या विभूती चांगल्या अभेदाने कळाल्या असं देव म्हणतात. कशावरून, कारण भेदाचं नाव काढलं तरी राग येतोय.
भगवान म्हणतात, अर्जुन म्हणतात, देवा तुम्ही जे बोलले हे काय योग्य बोलले नाही. तुम्ही आमच्याजवळ असताना, आम्ही तुमचे भक्त असताना, एवढं तुमचं आमच्यावर प्रेम असताना आमच्या मनातला भेद घालवा असं तुम्ही बोलता, हे तुम्हाला शोभतं का? बरं, आता आम्ही असं बोलावं तर पुन्हा तुम्ही म्हणाल हा विचाराने बोलत नाही. असं हे बोललेलं सुद्धा देवाला आवडलं का? कारण ही ज्ञानाची परिभाषा आहे अर्जुनाची. देवाला आनंद होतो जेव्हा अर्जुनाचा मोह गेला, तेव्हा देवाला काय झालेला आहे? आनंद झालेला आहे. किती आनंद झाला म्हटले, मोहाची त्रिपुटी नाचू लागे, वैशेचे शेवटी एकच वे वांझोटी. मग ते मोहाची त्रिपुटी कितव्या अध्यायातली ओवी? 6व्या. या अर्जुनाचे या बोला, देवो नाचे सुखे भुलला, विश्व फळा झाला, सकळा फळ हा मज. देवाला नाचायला लागला देव. देवाला सगळ्यात आनंद कधी होतो? जेव्हा भक्ताला ज्ञान प्राप्त होतं, भक्ती प्राप्त होते, ज्ञानोत्तर भक्ती असेल, देवाला आनंद होतो. हां, पुसते ऐशी आजी म्हणत अशी फळ आज तू जोडला, तू केवळ तोंड भरून निखळ आलाशी पुसू. कोणी चांगला विचारांना भेटला की देवाला आनंद होतो. मोह गेला असं म्हटलं भक्तांनी की देवाला काय होतो? आनंद होतो. कोणी देवाचं नामस्मरण करत असेल, देवाला काय होतो? आनंद होतो. आणि भक्त असून जर रागद्वेष करत असेल तर देवाला दुःख होतं. अजून माझं अज्ञानच गेलं नाही असं म्हणत असेल तर देवाला काय होतं? दुःख होतं. आणि भक्त जर असं म्हणत असेल, अरे देवा तू जवळ असताना कुठून आणलं अज्ञान, कुठून आणला भेद, तर देवाला काय होतं? वा वा वा, काहीतरी आता माझं प्रवचन सार्थकी लागलं. तो विभूती तुझं चांगी आली या बोधा. माझ्या लक्षात आलं की या सगळ्या विभूती ज्या आहेत तुला चांगल्या प्रकारे कळल्या. कारण विभूतीमध्ये विभूती सांगण्यात तात्पर्य नव्हतं, विभूती ज्याच्या आहेत तो कळला पाहिजे. विभूती तर अनंत आहेत, भेद असू द्या, व्यवहारात भेदच लागतो, पण भेद असा पाहिजे की तो आभेद घट्ट करणारा पाहिजे. ज्ञानोबराय म्हणतात, भेद तव तव दोन आभेदाशी. अमृतानुभवात भेद तव तव दोन आभेदाशी. द्वैत दशेचे अंगण अद्वैत ओळगे आपण, भेद तव तव दोन आभेदाशी. द्वैत दशेचे अंगण अद्वैत ओळगे आपण, म्हणजे आमचं अंगण आहे द्वैत दशेतलं. सेवा चालली, भजन चाललंय, वारी चालू आहे, नामस्मरण चालू आहे, पूजा चालू आहे. मग लोक पाहून म्हटले काय द्वैतातच आहेत असं समजू नका, हे द्वैत दशेचं अंगण आहे. पण याची सेवा कोण करतंय? अद्वैत ओळगे आपण. अद्वैतीचं सेवा करायला आहे. भेद तव तव दून आभेदाशी. जसं जसं आम्ही भेद करतो तसा तसा आमचा आभेद कमी होत नाही, वाढतो. बरोबर आहे. आता इथं द्वैत नाहीच आहे. आता बाहेर जरी द्वैत दिसत असलं, ज्ञानोबराय म्हणतात कैवल्याही चढावा. कैवल्याही चढावा करीत असे विषय सेवा. झाला भृत्य भज्य कालवा भक्तीच्या घरी. त्यांचं विषय सेवन हे सुद्धा कैवल्याही चढावा करी, जे मोक्षाच्या वरचं असतं. आता हे बघा कुठलं बोलणं आहे. मोक्षाच्या वरची त्यांचं विषय सेवन असतं. कैवल्याही चढावा करीत असे विषय सेवा. आता त्यांचे विषय म्हणजे आता भजन आहे, चिंतन आहे, हे विषय सेवा आहे. ते कैवल्याला सुद्धा चढावा करते, कैवल्यावर ताण मारते, मोक्षावर सुद्धा भक्ती ताण मारते. कारण झाला भृत्य
भज्य कालोवा भक्तीची या घरी. तो देवची नुसदा कामविजय अशा अमृतानुभवतोय. तो देवची नुसदा कामविजय. हा मोक्षाची सोडी बंद या लागी उठली श्रद्धा असं एक सुरुवात आहे त्याची. तो देवची नुसदा कामविजय. मग देवदेवळ परिवारो कोरोनी की जे डोंगर त्या ओव्या आलेल्या आहेत तिथे. असू द्या. कशा करता सांगितलं, भेद जरी दिसत असला भक्ताच्या जीवनात तरी तो भेद नसतो. करती माझी सेवा. तर विभूती तुझं चांगली आली या बोधा. माझ्या आता लक्षात आलं, आता चांगल्या प्रकारे तुला विभूती कळल्या. कारण तो आता विभूती ज्याच्याकरता सांगितलं तसा भेद गेला म्हणतो. हेच विभूती सांगण्याचं तात्पर्य आहे. ते तर अर्जुन म्हणे देवे हे आपले आपण जाणावे. ते तुमचं तुम्ही बघा. काय तुम्हाला कळतंय ते सगळं, मला काय कळत नाही. कारण न सांगता तुम्हा कळो. आम्ही जरी बोलत असलो भेद गेला तरी आत तुम्हाला माहिती कोणाचा गेला आणि कोणाचा नाही गेला. भेद गेला हे तोंडाने म्हणून गेलेला असतो का आतमध्ये गेलेला असतो? तोंडाने म्हटलं म्हणजे गेला असं नाही. आपणही म्हणतो ना भेद गेला. तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोनी. सगळा मनात भेदच आहे. म्हणून अर्जुन भगवान परमात्म्याला म्हणतात माझा भेद गेला असं मी जरी म्हटलेलं असलं तरी तुम्हाला खरं कळत आहे. कारण कोणाच्या मनात काय चाललंय, कोणाचं अंतकरण कसं आहे, कोणाचं ज्ञान गेलंय, कोणाचं ज्ञान नाही गेलं देवाला कळतं. हां तेच मी आताच म्हटलं. अर्जुन म्हणे देवे हे आपुले आपण जाणावे. ते तुमचं तुम्ही जाणा. कारण तुम्ही अंतर्यामी आहात. परी देखतसे विश्व आघवे तुवा भरले. पण आता एक सांगतो तुम्हाला. आता हे सगळं विश्व पाहत असताना देखतसे विश्व आघवे तुवा भरले. सगळं विश्व तुमच्याद्वारे तुम्ही विश्वात तुम्ही भरलेलं आहे असं मला दिसायला लागलं. याचा अर्थ भेद आहे. काय भेद आहे? आता जनी वनी अवघा वासनेचा पुसावा ठाव. विश्वंभर हे समस्तही श्री वासुदेव. सगळ्या विश्वात आता तुम्ही सर्वत्र संपूर्ण गगन जैसे. ते हे सांगा सर्वत्र संपूर्ण गगन जैसे. तो नाही ऐसा ठाव उरलासे कवन सर्वत्र. हां आता सांगा वही तुमची. हे असो अनेक काही तया सर्वत्र मी वाचुनी नाही. जैसे सबाय जळ डोही बुडाली या घटा. तैसा तो मज भीतरी मी तया आतु बाहेरी. हे सांगीजेल बोलवरी तैसे नव्हे. पुन्हा इथं आत आलं बाहेर आलं मी आला तो तिथं मी तू नाही. म्हणून असं या पोरी तो जो देखे ज्ञानाची वाखारी तेने संसरलेनी करी आपू विश्व. म्हणून आपणची विश्व जाहला तरी भेदभाव सहजची गेला. हां अशी स्थिती आता प्राप्त झालेली आहे. मला जिकडं पाहिल तिकडं काय जिकडे पाहे तिकडे बाई श्री हरी वाचोनी दुजे नाही. आता ते मानिजे पण नाही. आता सगळं दिसायला लागलंय. आपण जाहला. हो विठ्ठल विस्तारला जनी सप्तही पाताळे भरुनी. विठ्ठल व्यापक त्रिभुवनी परी देखतसे विश्व आघवे तुवा भरिले. हे सगळं विश्व तुम्हीच भरलेले आहात विश्वामध्ये असं मला आता दिसायला लागलेलं आहे. म्हणजे विभूतीतून आता कुठे गेली अर्जुनाची दृष्टी. आणि हीच परिपूर्ण अवस्था देवाला अपेक्षित आहे. अशा पद्धतीने अर्जुन महाराजांना भगवान परमात्म्याने बोध केलेला आहे. आणि ज्ञानोबाराय म्हणतात पै राया तो पांडुसुतू ऐसे प्रतितीशी जाहला वरी तू या संजयाची या बोला निवांत धृतराष्ट्र आहे.
धृतराष्ट्राला मात्र झोप लागायला लागलेली आहे. त्यामुळे आता आपण थांबू. बाकीचा राहिलेला जो भाग आहे परवाच्या प्रवचनात पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल विठ्ठल